आहे. आम्ही नेहमीच त्याच्याबरोबर खेळत असतो ना, तेव्हा किंवा फिरायला जातो किंवा कुठल्याही याच्यात असतो ना, प्रत्येक वेळी तो हसे मजाकमध्येच घेतो आणि मजाकच घेतो आणि त्याचा तोच स्वभाव सगळ्यांना आवडतो. वैभव सर, ह्या स्पर्धा आहेत, स्पर्धेचं मला सर्वात जास्त जे आवडतं तुमचं शिस्त. रेग्युलर क्रिकेटमध्ये हा दिसत नाही. रेग्युलर क्रिकेटमध्ये एक एक तास 2-2 तास सामन्यांना वेट करावं लागतं. कधी कधी हा संघ आत्ता येईल, हा खेळाडू नाही आहे, हे नाही आहेत, पण मात्र तुमच्या बाबतीत 40+ हे चित्र दिसत नाही. नाही अमर, काय आहे की रेग्युलर क्रिकेट हे यंग लोकांचं आहे, यंग मुलांचं आहे, मॅच्युरिटी कमी असते आणि 40+ म्हटलं तर थोडंसं मॅच्युरिटी आलेली असते आणि नक्कीच त्यांच्यामध्ये एक जबाबदारी पण असते आणि त्यांना ही जाणीव असते की हे आपल्याला आपण करून दाखवायचे, जेणेकरून आपल्यानंतरची येणारी पिढी त्यांना देखील हेच करायचं आहे त्यांच्या पुढच्या पिढीसाठी. तर त्याचा मागचा हेतू हेच आहे. हे 40+ म्हणून जे तुम्ही सांगता की याच्यामध्ये शिस्त आहे, सगळं काय, जर शिस्त आम्ही पाळणार तीच शिस्त तुमच्या पुढे येणार आणि तीच शिस्त तुम्ही पाळणार ती पुढे जाणार, तोच त्याच्या मागचा उद्देश आहे. यस, तुम्ही सकाळी देखील सरावाला असता आणि सीमारेषेला देखील क्षेत्ररक्षण करताना दिसतात. आता विजयदादासारखे, विजय नाईक सारखे अजून 60+ आहेत माझ्या मते, अजूनही झेल टिपतात, जबरदस्त क्षेत्ररक्षण करताना दिसतात. वैभव सर, असे भरपूर चेहरे आहेत ज्या लॉंगला क्षेत्ररक्षण करताना दिसतात, गोलंदाजी करतील, क्षेत्ररक्षण चांगलं करतात, फलंदाजी करतात. फिटनेस लाजवण्यासारखं यंगस्टर्स लोकांना आम्हाला. आम्हाला स्वास्थ्य शरीर आयुष्यमान हे ब्रीदवाक्यच ठेवून मास्टर प्रदीपजी पाटील यांनी ही संकल्पना रचलेली आहे. आणि इथे तुम्ही सांगताना आपल्या संघामध्ये 60+, 70+ म्हणजे 80चे खेळाडू पण तुम्ही बघता. आपले लाडके, सगळ्यांचे लाडके आमचे प्रकाश काका, त्यांना देखील दररोज तुम्ही मैदानावरती बघा. हो, यस. आता समालोचन करत होतो मी, नाणेफेकीचा कॉल टॉस करत होतो याच सामन्याचा, तर प्रकाश काका यांच्या माध्यमातून त्या नाणेफेकीचा कॉल केला. ते दररोज असतात आणि स्पर्धेसाठी देखील आपली उपस्थिती नेहमी दाखवतात. दिवसभर बसून प्रत्येक सामन्याचा आनंद घेतात, वारंवार सजेशन देतात. चांगलं चित्र दिसतं तुमच्या सर्वांच्या माध्यमातून. हे जबरदस्त आयोजन आहे, वाखाणण्याजोग्य आयोजन आहे आणि ही लढत आता बघतोय आपण 40+च्या माध्यमातून. जुगाव वर्सेस बेलापूर संघाने नाणेफेकीचा कॉल जिंकलाय, फलंदाज स्वीकारलाय, निमंत्रित केलाय गोलंदाजसाठी जुगाव संघाला आणि पहिला गोलंदाज निशिकांत, त्याच्यासमोर फलंदाज संदीप. आणि हा चेंडू उजव्या यष्टीवरील जबरदस्त मारा, राईट ऑन मनी, ब्युटिफुल डिलिव्हरी, राईट ऑन द ऑफ स्टंप. निर्धाव चेंडूने सुरुवात करतोय सामन्याला. पहिला चेंडू उजव्या यष्टीवरील यथोचित मारा, यष्टी रक्षकाच्या भूमिकेत असलेले यष्टी रक्षक चांगले यष्टी रक्षणाची कामगिरी बजावतोय. दुसरा चेंडू घेऊन सज्ज निशिकांत टू संदीप. आणि हा चेंडू देखील एक चांगला चेंडू, खोलवर टप्प्याचा मारा, पायावरती चेंडू, खोलवर टप्प्याचा चेंडू टाकला होता. एका धावेने मात्र आता पुढे धावसंख्या सरसावते, धावसंख्येला ओपन करतोय. खातं खोललं जात आहे बेलापूर संघाचं. प्रथम नाणेफेकीचा कॉल जिंकला, फलंदाज स्वीकारली आणि फलंदाज स्वीकारत असताना पहिलं षटक प्रगतीपथावर आहे. 1 धावसंख्येला सुरुवात होतीये. आता मात्र स्ट्राईक एंडला येतोय रुपेश. अमर, रुपेश आणि संदीपची पार्टनरशिप मागच्या खेळामध्ये आपल्याला पाहायला मिळली, जी दिघा संघापुढे जी जवळजवळ दोघांची पार्टनरशिप म्हणजे नॉट आउट. मला वाटतं रुपेश याने शेवटच्या चेंडूवरती विकेट गमावली होती आणि बाद झाला होता. 54 एक उत्कृष्ट अशी खेळी रुपेशच्या बॅटमधून आलेली पाहायला मिळाली आपल्याला. आणि हा चेंडू टोलावला संदीप याच्या बॅटमधून निघालेला. हा चौकार नाही आहे, निश्चित धावडावला जातोय. चौकारच्या दिशेने चालला होता चेंडू, क्षेत्ररक्षक तिथं उपस्थित आहे. एक चांगला फटका होता, खोलवर टप्प्याचा चेंडू अगोदर झेरलं, चांगला फुटवर्क दिसला तिथं. आडव्या बॅटने खेळून काढलेला हा फटका. एका धावेने समाधान मानावं लागतोय. संघाची धावसंख्या पुढे सरसावतीये 3 वरती. चांगला उल्लेख केला वैभव सर, मागच्या सामन्यामध्ये चांगली जबरदस्त फलंदाजी केली होती रुपेश, आणि तोच रुपेश आता स्ट्राईक एंडला येतोय. आणि हा चेंडू बॅटची कडा घेऊन थर्डमॅन मध्ये क्षेत्ररक्षक तैनात ठेवला सीमारेषेलगत. चांगलं क्षेत्ररक्षण होते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि पूर्ण 2 धावा पूर्ण केल्या जात आहेत. थोडासा स्टार्ट घेतला असता त्या क्षेत्ररक्षकाने तर निश्चित धावाचा यश मिळालं असतं, कारण तो वेट करत राहिला चेंडू त्याच्यापर्यंत येण्याचा.
हे 2 धाव बघायला मिळतात. चांगलं रनिंग बिटवीन द विकेट, चांगलं तालमेळ बघायला मिळतंय रुपेश आणि संदीप मध्ये. खास करून रुपेशाची तारीफ करेन, मागच्या सामन्यात तेवढ्या धावा कुठून काढल्या, तेवढे धावा काढल्या, खेळपट्टीवरती राहिले दोघेही फलंदाज. फिटनेस जबरदस्त आहे दोघांचं. शेवटच्या चेंडूपर्यंत दोघे जण खेळत राहिले होते पहिल्या इनिंग मध्ये मागच्या सामन्यात. तेच दोन्ही फलंदाज आता सुरुवात चांगली करताना दिसत आहेत. धावसंख्या धावपळकरती 5. निशिकांत टू रुपेश आणि हा चेंडू देखील फ्लिक केलाय. चेंडू शॉर्ट फाईन लेग मध्ये चांगलं क्षेत्ररक्षण होत आहे. एक क्षेत्ररक्षक इनर सर्कल मध्ये ठेवलाय आणि त्याच्या हातात जातो आणि कुठलीही चुकी करत नाही आणि चांगलं क्षेत्ररक्षणाच्या जोरावरती त्यांना मात्र एका धावावरती सीमित खुंटीत ठेवल्यात यश मिळालं. एका धाव मिळते. संघाची धावसंख्या पुढे सरसावले. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या 6 वरती. 6 रन्स ऑन टू द स्कोर बोर्ड फॉर द नो लॉस. निशिकांत त्याचा जबरदस्त मारा आहे वैभव सर. चांगली हातोटी आहे, चांगला स्पीड आहे, चांगला कंट्रोल आहे अजूनपर्यंत त्याच्या गोलंदाजीवरती. खांद्यावरती जो जोर आहे तो खांद्याचा जोर दाखवतोय गोलंदाजी करताना आणि जी त्याच्यात व्हेरिएशन आहे ते व्हेरिएशन करण्यात देखील तो यशस्वीरित्या व्हेरिएशन करतो आणि तशा प्रकारचा मारा करतो वैभव सर. अनुभव, याला अनुभव म्हणतात. त्याच्या मागे त्याचा अनुभव आहे, त्याच्या मागे त्याचा खेळ आहे, त्याच्या मागे त्याचा फिटनेस आहे, त्याच्या मागे त्याचा एक उत्साह आहे. हाच उत्साह कुठं पाहायला मिळतो तर क्रिकेटमध्ये. आणि वय वर्ष त्यांचं वय देखील 50च्या वरती आहे. तरी देखील हे उत्साह का आहे? जस्ट बिकॉज ऑफ दिस. हा एक ब्रीद वाक्य, स्वास्थ्य शरीर आणि आयुष्यमान. हे 40+ 40 नंतर साधारणतः व्यक्ती काय करतो? एकतर सकाळच्या वातावरणात झोपा काढत बसतो, पण इथे 40+चे प्लेयर सकाळ मैदानात येऊन खेळत बसतात. यस, सराव, फिटनेस आणि आपला बुद्धी कौशल्य अनुभव याच्या जोरावरती आपला खेळ पुढे सरसावत असतो आणि चांगला सुधारत असतो. आणि हा फटका टोलवला थर्डमॅन मध्ये. क्षेत्ररक्षक उपस्थित आहे. पुन्हा एकदा थर्डमॅन क्षेत्रात चेंडू गेला. मागच्या षटकात देखील एक चेंडू थर्डमॅन मध्ये गेला होता, त्यावेळी देखील रुपेशाने 2 धाव मिळवले होते. आता देखील ह्याच षटकात देखील थर्डमॅनच्या क्षेत्रामध्ये चेंडू टोलवला आणि 2 धाव मिळवल्यात. 2 धावने पुढे धावसंख्या सरसावतीये. धावसंख्या जवळ पोहोचले 8 वरती. 8 रन्स ऑन टू द स्कोर बोर्ड. नवीन गोलंदाज उमेश याचा पहिला चेंडू शॉर्ट ऑफ गुड लेंथ होता. बॅटची कडा घेतली गेली. चेंडू बिहाइंड द विकेट थर्डमॅन मध्ये गेला. पुढील चेंडू, हा चेंडू फुल टॉस प्रकारचा चेंडू सरळ कार्पेटच्या साहेबाने खेळून काढलेला, आडव्या बॅटने खेळलेला फटका. क्षेत्ररक्षण होत आहे तोपर्यंत 2 धावा सहजरित्या पूर्ण केल्या जातात. फेकीच्या जोरावरती थोडंसं फेकीला चॅलेंज केलं जात आहे. फेकीच्या होईपर्यंत दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि दुसरी धाव पूर्ण केली गेली आणि 2 धावा अजूनही ॲड केल्या जातात बेलापूर संघाच्या खात्यामध्ये. संघाची धावसंख्या पुढे सरसावले. 2ने 10 वरती पोहोचले. दशकात पोहोचले. 10 रन्स ऑन टू द स्कोर बोर्ड फॉर द नो लॉस. पुन्हा एकदा बॉलिंग मार्कवर तयार सज्ज उमेश रुपेशसाठी. हा चेंडू आता मात्र डावी एसटी उधळवून उकडवून ठेवली आहे. फुलटॉस प्रकारचा चेंडू तो लेग साइडला टोलवायचा होता. मिस होतो. यू मिस आय हिट असा हा चेंडू गोलंदाज म्हणतो. मी योग्य जोगी टाकलेला चेंडू तुम्ही जर हुकलात, यू मिस आय हिट अशा प्रकारचं चित्र दिसत आहे. डावी एसटी उधळवून ठेवली. पहिलं यश मिळत आहे जुगाव संघाला, उमेश याला, आणि पहिला हादरा बसतो बेलापूर संघाला. बेलापूर संघाचा हा चांगला फलंदाज ज्याने मागच्या सामन्यात जबरदस्त खेळली होती. 54 धावांचं योगदान दिलं होतं. तोच रुपेश खेळ त्याच्या खेळीचा संपुष्टात येते. खेळी संपुष्टात येते आणि पॅव्हलियनकडे जाताना दिसतो. नवीन फलंदाज येतो 1 डाऊनच्या रूपाने 5 नंबरच्या जर्सीमध्ये महेश. फुलटॉस प्रकारचा चेंडू तो वैभव सर प्रयत्न आवरला नाहीये, परंतु तालमेल बसला नाही चेंडू आणि चेंडूफळीमध्ये मिस झाला आणि विकेट गेली. कुठेतरी चूक करतो नक्कीच. हे स्वतःसाठी प्रश्न असेल रुपेशला, कारण की मागच्या खेळीमध्ये आपण पाहायला गेलो तर 54 धावाची एक मोठी विस्फोटक खेळी जी पावणे संघापुढे खेळून काढली. तोच तो रुपेश फुलटॉस चेंडू हुकतोय आणि त्रिफलाचित होतोय. स्वतःवरती रागावला असेल रुपेश की काय मी चूक केली, नक्कीच कुठेतरी मी चुकलो आणि तोच हा भुर्दंड, नक्कीच हा नुकसान होईल तो बेलापूर संघाला. यस, नैराश्य चेहऱ्यावरती दिसत होतो त्याच्या, कारण चांगला चेंडू होता. निश्चितच चौकार किंवा षटकार टोळवला असता, परंतु मिस झाला आणि विकेट देखील गेली. हे त्याचं दुर्भाग्य. पुढील नवीन फलंदाज आलं वंडांच्या रूपाने महेश. सामना करेल उमेशाच्या माऱ्याचा. एसटी रक्षक एसटीनं खिटून चिटकून जवळ शॉर्ट फायर लेगमध्ये शॉर्ट पॉईंटमध्ये असे 2 क्षेत्ररक्षक सर्कलमध्ये ठेवल्यात. चला सामना सुरू करा पंच. पुढील चेंडू आणि हा चेंडू टोळवलाय. चेंडू हवेत आहे. स्वतः गोलंदाज जेल खाली येतोय आणि कुठलीही चुकी करत नाही. चांगलं कॉट अँड बोल्डचं विकेट मिळत आहे. चांगले सेफ अँड बघायला मिळत आहेत.
गोलंदाज उमेश याच्याकडून लगातारच्या 2 चेंडूंवरती 2 बली. थोडासा बेलापूर संघाला बॅकफुटवर टाकण्यात यश मिळत आहे जुगाव संघाच्या गोलंदाज खास करून उमेशाला. आणि उमेशाचा जबरदस्त खेळ. पहिल्या चेंडूत नशिबाची साथ मिळाली. तुटोस प्रकारचा चेंडू होता डाव्या एष्टीवरचा, मिस झाला आणि विकेट गेली. दुसरा चेंडू ओव्हरपिच प्रकारचा चेंडू होता, थोडासा झुळकळून द्यायचा होता पण बॅटची कडा घेऊन हवेत गेला. फॉलो थ्रू मध्ये स्वतः झेल घेतला गोलंदाज उमेश याने. लगातारच्या 2 चेंडूंवरती 2 बली. आता मात्र नवीन फलंदाज येतोय विजय खेळपट्टीवरती चेंडू फेस करण्यासाठी, हॅट्रिकची डिलिव्हरी फेस करण्यासाठी. लगातारच्या 2 चेंडूंवरती 2 बली. उमेश जाऊन हॅट्रिक. यष्टीरक्षकाच्या भूमिकेत महेंद्र पाटील. क्षेत्ररक्षण योग्य जागा आहे त्याची निहाळणी करताना शॉर्ट थर्डमॅनच्या डीपेस्ट थर्डमॅनच्या क्षेत्ररक्षकाला थोडंसं पुढे घेताना. आणि नेक्स्ट डिलिव्हरी इज हॅट्रिक डिलिव्हरी इज गोइंग टू फेस बाय विजय. उमेश टू विजय. उमेश इज ऑन हॅट्रिक आणि हा चेंडू टोलवलाय, जस्ट फ्लिक केलाय. हॅट्रिक संदीप आणि दुसऱ्या धावचा प्रयत्न संदीप याचा. आणि चांगला आत्महत्या म्हणता येईल कारण एक चांगला फलंदाज आणखी एक बाद होतोय. दुसऱ्या धावचा प्रयत्न होता संदीप याचा. फिटनेस जबरदस्त आहे. मदतीला नवीन फलंदाज पडतोय. चेंडू हातात होता, प्रयत्न केला परंतु मात्र त्या प्रयत्नाला अपयश मिळालं आणि तिसरा संदीप थोडासा अडचणीत आहे बेलापूर संघ. चांगली गोलंदाजी म्हणता येईल उमेशाच्या अजूनपर्यंत. वैभव सर, अमर पहिल्या 2 चेंडूंवरती 2 दुक्के काढले, नंतरचे 2 बली आणि आता मात्र ही 1 धाव दुसऱ्या धावच्या मोडण्यात प्रयत्नात बाद. आत्ताचा चेंडू विजय, मला माहित होतं की हॅट्रिक बॉल आहे पण विजय हॅट्रिक देऊ देणार कारण की विजय सारखा फलंदाज एक उत्कृष्ट असा फलंदाज. चेंडू चांगला खेळला होता आणि तिथे 1 धाव देखील झालेली होती. 2 धावा करण्याचा प्रयत्न बिलकुल विजय यांचा नव्हता. तो कॉल संदीप याचा होता. संदीपला वाटलं की ह्या डेड एंड साईडला चेंडू फेकेल पण इकडचा जो क्षेत्ररक्षक होता त्यांनी हेरलं नक्कीच की विजय थोडासा बेसावध आहे आणि चेंडू त्याने विकेट कीपरकडे फेकून त्याला आउट केलं. यस, आता मात्र शेवटचा चेंडू टक केला फक्त. थर्डमॅन मध्ये चांगलं आता क्षेत्ररक्षण होत आहे. संदीप याने 1 धाव पूर्ण केली आहे. 1 धावाने हे दुसरं षटक देखील या सांगत होते. 2 षटकं संपतायत. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या जावळ पोहोचलाय 12 वरती. 12 रन्स ऑन द स्कोर बोर्ड. पहिल्या षटकात 6, दुसऱ्या षटकात 6 असे 6च्या सरासरी गोलंदाजी करतायत जुगाव संघाचे गोलंदाज. पहिलं षटक फेकलं होतं वैभव सर निशिकांत याने, 6 धावा दिल्या. दुसरं षटक मात्र अप्रतिम षटक म्हणता येईल उमेशाचं कारण त्या षटकात 3 बळी, वैयक्तिक 2 बळी आणि सांघिक 1 असं 3 बळी घेण्यात यश मिळालं जुगाव संघाला. फक्त आणि फक्त 6 धावा खर्च केल्या. जबरदस्त गोलंदाजीचे प्रदर्शन पृथक्करण अजूनपर्यंत. आणि खास करून मी वर्णन करेन क्षेत्ररक्षणाची देखील चांगली साथ मिळाली या दोन्ही षटकांमध्ये. वैभव सर काय म्हणाल? नक्कीच 2 षटकं संपलेले आहेत. उरलेले आहेत 2 षटकं. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावर मात्र 12. अनुभव निशिकांत याचा. पहिलं षटक त्याने खरोखरच एक इकॉनॉमिक ओव्हर म्हणता येईल. 6 धावा खर्चिल्या. आणि दुसरं षटक उमेशाचं उत्कृष्ट गोलंदाजी, उत्कृष्ट षटक म्हणता येईल कारण की 2-2 पहिल्या 2 चेंडूवरती आणि 3 विकेट, 1 सांघिक विकेट आणि 2 स्वतः विकेट घेतलेला. अशा प्रकारे 12 धावसंख्या धावफलकावर 2 षटकामध्ये. तिसरं षटक प्रगतीपथावर. वैयक्तिक पहिलं संघाच्या वतीनं तिसरं षटक घेऊन महेश. पाहूया महेश. आता नक्कीच बेलापूर संघाचा प्रयत्न असेल कारण की याच्या अगोदरची जी मॅच झाली होती 69 धावांचा एक तगडा चोरकस एक मोठा आव्हान ठेवला होता पावणे संघापुढे. आणि आता मोठा संघ जुगाव संघ बघायचा आहे. संदीप आता आक्रमक पवित्रा घेतो. संदीप एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेला मारलेला चेंडू तिथे थोडासा फंबल होते. क्षेत्ररक्षक महेंद्र, अपेक्षा नसेल त्याच्याकडून अशी तरी देखील थोडासा फंबल झाला. 1 धावेचं 2 धावामध्ये रूपांतर करतोय फलंदाज. या 2 धाव्याने संघाची एकूण धावसंख्या धावफलकावर 15. वळूया पाहूया संदीप. नक्कीच त्यांचा एक काहीतरी इरादा असेल की एक मोठा स्कोर, एक आव्हानात्मक स्कोर जुगाव संघाला द्यायचा आहे. आत्ताचा फटका हो लाजवाब. हा फटका 1 बाउन्स, सीमा रेखा पार, चौकार. चांगला फटका म्हणता येईल. चेंडू चांगला होता. इट वॉज नॉट अ बॅड डिलिव्हरी पण त्या चेंडूला परफेक्ट हेरलं संदीप याने आणि डीप फाईन लेगला तो चौकार घेतोय आणि या 4 धावा मिळतात. 4 धावांनी धावसंख्या 19. या अमर, हा फटका जो संदीप याचा
काय म्हणता येईल या फटक्यावरती? टायमिंग करण्यात यश मिळालं, पाहिजे तेवढे एलिव्हेशन नव्हतं त्या फटक्यामध्ये, परंतु टायमिंग जबरदस्त होतं. चेंडू सरळ झुळकावून दिला होता, फ्लिक केला होता, फ्लिक करून एक चौकार मिळवला. पुढील चेंडू हा आखूट टप्प्याचा चेंडू टोळवायचा होता, उजव्या एष्टीचा बाहेरचा चेंडू टोळवायचा प्रयत्न होता. पंच प्रमोद याचा व्हाईटचा इशारा. अवंतर धावसंख्या इथं मात्र खातं उघडताना दिसते. एका धावेचा अजून एक भरणा होतोय. मगाचा जो फटका वैभव सर बघितला तुम्हीच म्हणणं, ज्याची चर्चा करता आहोत आपण, डाव्या एष्टीवरचा पायांवरचा टाकलेला चेंडू होता, सहज फ्लिक केला फलंदाजाने, चांगल्यारीत्या फटका टोळवला होता, परंतु एलिव्हेशन पाहिजे तेवढा डिस्टन्स गाठता आला नाही. पण चौकार मात्र एक महत्त्वपूर्ण चौकार आपल्या संघासाठी मिळवता आला. टायमिंग चांगलं होतं, टायमिंग चांगलं होतं. नक्कीच. या बोलूया पुन्हा एकदा. तयार महेश पुढचा चेंडू फेकेल संदीपसाठी. तिसरं षटक प्रगतीपथावर. 4 षटकांचा हा सामना. विनोद, आय एम सॉरी, संदीप पाहूया. एक स्फोटक, एक उत्कृष्ट अष्टपैलू खेळाडू जो संदीप, त्याच्या बॅटमधून आलेला तो चौकार नक्कीच उपयोगी ठरेल. पाहूया पुन्हा एकदा. एक आत्मविश्वास वाढेल. जसं मी म्हटलं, आत्मविश्वास वाढवला, आत्मविश्वास संदीपचा वाढला आणि हाच तो फटका येतोय 6 धावांसाठी. संदीपच्या बॅटमधून आलेला तो चौकार असा उपयोगी ठरेल. पाहूया पुन्हा एकदा. एक आत्मविश्वास वाढेल. जसं मी म्हटलं, 6 धावेने धावसंख्या धावफलकावर 26 षटकात. आत्ता थोडासा चांगला आकार येतोय, थोडासा मजबूत स्थितीत जातोय बेलापूर संघ, कारण की सुरुवातीचे 2 षटक मात्र 12 धावा होत्या. आता तिसरं षटक प्रगतीपथावर. पुढचा चेंडू फेकेल महेश. पाहूया. दोन चेंडू शिल्लक आहेत. महेश पाहूया संदीपसाठी. संदीप आता नाही, फटका थोडासा मिस शॉट झालेला आहे. स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये जज केलं होतं चेंडूला, परंतु जज करून देखील तो झेल सुटतोय. मला वाटतं थोडेसे झाले, थोडासा जिथे आपण पहिला पाऊल जिथे पडतो झेल घेताना, तिथे कुठेतरी मिस्टेक झाली आणि तो झेल सुटतोय. एक जीवदान मिळतोय नक्कीच संदीप याला. या पुढे. हो, चांगला फटका सरळ मारलेला हा. हो, चांगलं क्षेत्ररक्षण, 2 धावा नक्कीच अडवतील. 2 धावा पूर्ण केला. तिसऱ्या धावेचा प्रयत्न आणि ती देखील धाव पूर्ण. मला वाटतं अंपायर 3 धावा पूर्ण केल्या आणि या 3 धावेने धावसंख्या धावफलकावर, आय एम सॉरी, 2 धावा पूर्ण केल्या आहेत. विनोदने मारलेला फटका आणि या 2 धावेने धावसंख्या 29. 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावर जिथे 12 धावसंख्या 2 षटकामध्ये होती, आत्ता मात्र महेशाचं थोडंसं महागडं षटक म्हणता येईल, कारण की 17 धावा त्याने या षटकामध्ये खर्चल्या आणि धावफलकावर धावसंख्या 29. आता पाहायचं आहे शेवटचं अखेरचं अंतिम निर्वाणीचं फायनल ओव्हर, ज्याला हाणामारीचं षटक म्हणतायत, तेच षटक उमेश घेऊन येतोय. उमेश एक उत्कृष्ट गोलंदाज, जुगाव संघाचा हा तोच गोलंदाज ज्याच्या गोलंदाज प्रेमनाथ ज्याच्या गोलंदाजामध्ये एक धार आहे, जो एक असा गोलंदाज आहे जो नक्कीच फलंदाजाला काही फटके मारण्यास भाग पडतो आणि तिथे तो विकेट घेतो. असाच हा गोलंदाज प्रेमनाथ. पाहायचा आहे संदीप काय करतोय. शेवटचं हाणामारीचं षटक बघायचं आहे. 4 षटकांचा हा सामना. बेलापूर विरुद्ध जुगाव. हा चेंडू, चांगला चेंडू, चेंडूला सन्मान देतोय, फक्त पुश करतोय, दिशा दाखवतोय, 1 धाव पूर्ण करतोय. दुसऱ्या धावाचा प्रयत्न तुतू मैमय आणि या तुतू मैमय मध्ये उगतोय. खरोखरच असं कधीतरी बघायला मिळतं. नक्कीच स्ट्राईक अँड एंडला संदीप बोलते येऊ का नको, जाऊ की नको. इकडे विनोद म्हणतोय मी येतोय. त्याच्यामध्ये चेंडू देखील नॉन स्ट्राईक एंडला फेकतोय, पण प्रेमनाथ कडून थोडीशी चूक होते आणि 2 धावा मिळत आहेत फलंदाज संदीप याला. या 2 धावेने धावसंख्या 31. पाहूया, ओळूया प्रेमनाथ पुन्हा एकदा तयार. शेवटचं षटक, हाणामारीचं षटक. 5 चेंडू शिल्लक. संदीप मारतोय की विकेट घेतोय. प्रेमनाथ मारलाय, पण चेंडू पाहायचा आहे झेल होतोय नाही. थोडासा मला वाटतं कुठेतरी चूक करतोय हा क्षेत्ररक्षक आणि 2 धावा मिळत आहेत. या 2 धावेने धावसंख्या
33च्या घरात. अमर, असा झेल, उंच उडालेला झेल, तुला काय वाटतं की खरोखरच नाही, प्रयत्न वाख्यांना योग्य होता, परंतु त्याच्या आवाक्याच्या भर त्यांनी प्रयत्नाची पराकाष्ठा केली, परंतु झेलपर्यंत तो क्षेत्ररक्षक पोहोचू शकला नाहीये. स्टार्ट घेतला असता तर थोडाफार पुढे असता किंवा स्टार्ट घेतला असता तर पोहोचला असता कदाचित, परंतु त्याने प्रयत्न केले, परंतु चेंडू त्याच्या खूपच आवाक्याच्या बाहेर होता. पुढील चेंडू, तिसरा चेंडू ह्या षटकातील, हा चेंडू आता टोलवला, चेंडू जातोय one bounce to the defense into the hands of the pavilion box. अप्पा विश्वास पात्र चेंडू बाहेर होता. पुढील चेंडू निलेश अटाटे यांच्याकडून 200 रुपयाचा पारितोषिक जमा. 4 धावा मिळतायत या संदीप याला आणि 4 धावांनी धावफलक पुढे सरतय. धावसंख्या धावफलकावर 37 फॉर द लॉस ऑफ 3 विकेट्स. पाहूया पुन्हा एकदा संदीप, आता त्याने आक्रमक पवित्रा घेतलाय. 4 धावा येत आहेत, पुढचे 3 चेंडू शिल्लक आहेत. उमेशाचे हो 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 देखना चिकना, काय फटका एक्स्ट्रा कव्हरला मारलेला. 1 धाव मिळते. 2 धावेचा प्रयत्न नक्कीच असेल संदीप याचं. चांगलं रनिंग बिटवीन द विकेट, बिटवीन 2 प्लेयर्स. 2 धावा मिळतात. या 2 धावाने धावसंख्या 39च्या घरात. आता मात्र बेलापूर संघ एक सुस्थितीत पोहोचलेला आहे, कारण की सुरुवातीचे 2 षटक मात्र 12 धावा आणि आताचे हे 2 षटक. धावसंख्या 39. अजून 2 चेंडू शिल्लक आहेत. उमेश याचे बघायचं आहे. मोठा फलंदाज, मोठे फटके घेणारा फलंदाज संदीप, याच्या बॅटमधून या 2 चेंडूवरती चौकार येतोय की षटकार येतोय बघायचं आहे. प्रेमनाथ तयार, संदीप तयार. आखो टप्प्याचा चेंडू, चांगला चेंडू, निर्धाव चेंडू. पंचांकडून दाद मागतो नाही. पंचस्तब्ध प्रमोद तांडेल. निर्धाव चांगलं कमबॅक म्हणता येईल प्रेमनाथ याचं, कारण की 2-2 4-2 0 अशा प्रकारे 10 धावसंख्या फक्त आणि फक्त या 4 चेंडूवरती आल्या होत्या. आत्ताचा शेवटचा अखेरचा अंतिम फायनल बॉल बघायचा आहे. ओ हो, चांगलं चांगला चेंडू, इंटेलिजंट क्लेवर बॉलिंग. 1 धाव धावून काढली, दुसऱ्या धावेच्या वेळेला नाही. 2 धावा पूर्ण करतोय संदीप. अशा प्रकारे 41 आणि 42 धावांचं लक्ष अमर. 42 धावांचं लक्ष बेलापूर संघ. काय म्हणावं, नाणेफेकीचा कॉल जिंकला होता बेलापूर संघाने. प्रथम फलंदाजी स्वीकारली होती आणि प्रथम फलंदाजी करत असताना 2 षटकं टाकून दिली होती. फक्त आणि फक्त धावसंख्या टोळवली होती त्यांनी 12. निर्णय चुकतो का असं वाटत असेल त्याच्या संघ नायकाला, कारण प्रथम नाणेफेकीची कॉल जिंकून फलंदाजी स्वीकारल्यानंतर फक्त 2 षटकात 12 धावा होत्या. नंतर तिसऱ्या षटकात मात्र संदीप याला सूरगाव बसला आणि त्या षटकात त्याने 19 धावा टोलवल्या आणि नंतरच्या 4थ्या षटकात 12 धावा. अशी सन्मानजनक मात्र 41 धावा टोलवल्यात 4 षटकात आणि 42 धावांचं टार्गेट ठेवलाय समोर जुगाव संघासमोर. माझे लाडके दादा सतीश दादा तांडेल, एक उत्कृष्ट गोलंदाज, यांचं समालोचन कक्षामध्ये आत्ताच आगमन झालेलं आहे. तुमचं हार्दिक 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 स्वागत. तुम्ही आलात, या आमच्या व्यासपीठाची शोभा वाढवली. खरोखरच 40+ क्रिकेट तुमचे शतशः आभार मानतो. ऋणी आहे 40+, कारण की तुम्ही आलात. तुमचं येणं हेच या व्यासपीठाला अहोभाग्य आहे. अमर 42 धावांचं लक्ष. एक सुस्थितीत बेलापूर संघ. असं वाटत होतं की सुरुवातीचे 2 षटक एवढे उत्कृष्ट उत्तम षटक फेकले. एक तर पहिलं षटक फेकला तो म्हणजे निशिकांत याने फक्त आणि फक्त 6 धावा खर्च केल्या आणि दुसरं षटक फेकला तो म्हणजे उमेश याने 2 फलंदाज आणि 1 सांघिक रनआउट, म्हणजे 3 फलंदाज बाद केले आणि 6 धावा दिल्या. म्हणजे 12 धावा असताना पुढचे 2 षटक मात्र थोडे महागडे षटक म्हणता येईल. धावसंख्या धावपळकावर 41 आणि 42 धावांचं लक्ष ठेवलेलं आहे बेलापूर संघाने हे जुगाव संघापुढे. डीजे तुझं देऊळ साजतई गुलाले डोंगरान ग गुलाले डोंगरान पालखीला नाचिन गुलाल उरवून चैताचे महिन्यान ग चैताचे महिन्यान ग आई तुझं देऊळ साजतई गुलाले डोंगरान ग गुलाले डोंगरान पालखीला नाचिन गुलाल उरवून चैताचे
पायरी एक एक चढताना विजय. बेलापूर संघ प्लीज त्वरा करा, थोडीशी घाई करा, स्पीड अप, कारण की याच्यानंतर अजून एक सामना खेळवायचा आहे. तसेच जुगाव संघ महेंद्र आपले सलामीवीर ओके ओके हॅट्रिक झाली ना रवीची, रवी तांडेल सारसोळी लेवल दोघांची झाली ना? नाही एकाची झाली. कशी काय? शशीची उठली. या बेलापूर जुगाव संघ आपला सलामीवीर. चला महेंद्र नेहमीप्रमाणे सलामीवीर जुगाव संघ महेंद्र आणि प्रदीप. सलामीवीर मैदानात दाखल झालेले आहेत. पाहायचं आहे 42 धावांचा पाठलाग करेल जुगाव संघ बेलापूर संघ. एक जुगाव संघ म्हटलं तर आमचे लाडके विनोद दादा, स्वर्गीय विनोद दादा, आणि त्यांच्याबद्दल जितकं म्हणावं तितकं कमीच, कारण की त्यांचा तो प्रेमळ स्वभाव आणि त्यांची ती खेळाडू वृत्ती, एक खेळकरपणा, एक खोडकरपणा जो विनोद दादामध्ये होता, खरोखरच त्याची नक्कीच खूप आठवण देऊन जाते. प्रत्येक सामना जुगावचा जेव्हा पाहतो तेव्हा आठवण येते ते विनोद दादाची, आणि तोच विनोद दादा आपल्यामध्ये नाही आहे आता. ती एक कमी आहे या जुगाव संघाला. खरोखरच या कराव्या गावासाठी देखील अमर तुम्ही देखील ओळखता. निश्चित वैभव सर मगाशी नाणेफेकीचा कॉल करतो तेव्हा देखील त्यांचे कर्णधार महेंद्र यांनी देखील त्यांची कमी व्यक्त केली, कारण वाक्यांना जो चांगलं व्यक्तिमत्व आणि चांगलं व्यक्तिमत्व निश्चितच सर्वांच्या स्मरणात राहतो. आणि त्यांची खेळी देखील त्यांच्या संघासाठी महत्त्वपूर्ण खेळ खेळायचे, खेळीमेळीच्या वातावरणात नेहमीच चैतन्यपूर्ण वातावरण निर्माण ठेवायचे आणि सर्वात संघाला एकत्र बांधण्यात त्यांचं खूप मोठं योगदान होतं. असेच स्वर्गीय विनोददादा भोईर आपल्या सर्वांना निघून गेलेत, पण त्यांचा खेळ अजूनपर्यंत त्यांच्या खेळाडूंत दिसतो, जीवन दिसतो. आणि आता मात्र पहिली धाव आणि थोडंसं खराब क्षेत्ररक्षण दिसतोय. 42 धावांचा पाठलाग करताना वैभव सर निराशाजनक सुरुवात म्हणता येईल. बेलापूर संघाकडून हातात चेंडू होता, हातातून 2 धावा घेतल्या, कुठलाही प्रयत्न नाही केला तिथल्या क्षेत्ररक्षकाने. माइंड ब्लँक झालं होतं अशा प्रकारचं चित्र दिसत आहे. एकच धाव होती तिथं, दुसरा धाव, 2 धावा महेंद्राचा चाणाक्ष चालाक असा दिसतोय. 2 धावा मिळवल्या. मला चित्र आठवलं महेंद्र धोनीने ज्या धावा टोळवल्या, धावा काढून काढल्या, तर पोलार्डच्या हातातून 2 धावा घेतल्या होत्या एकदा. नक्कीच चप्पलपणा, चाणाक्ष, तोच तो महेंद्र. हा फटका ऑन साईडला मारलेला फटका, चांगले क्षेत्ररक्षण. योगेश याचं 1 धाव, मात्र 1 धाव, चांगली चेंडूपैकी म्हणता येईल. आणि अशा प्रकारे गोलंदाजचं नाव हरीश, स्वतः कर्णधार हरीश. गोलंदाजच्या बॉलवर पहिलं षटक, वैयक्तिक पहिलं, संघाच्या वतीनं पहिलं षटक. पहिल्या चेंडूवरती 2 धावा येतात आणि दुसऱ्या चेंडूवरती 1 धाव. पाहायचं आहे आपल्याला महेंद्र आणि प्रदीप दोन्हीही जोडी एक स्फोटक विध्वंसक जोडी. फुलटॉस प्रकारचा चेंडू जातोय सरळ. ओ विजय याच्या हातातून कधी झेल सुटलेला मी पाहिला नव्हता, आणि पहिला झेल नक्कीच, कारण की मी याच्या अगोदरच्या मॅचमध्ये पण विवरण केलं होतं की या विजयच्या हातामधून कधी झेल सुटत नाही, आणि आता मला वाटतं ती नजर लागली का काय. खरोखरच आय एम सॉरी विजय दादा, याच्या हातातून झेल सुटतोय आणि मोठा एक जीवदान मिळते त्या मोठ्या खेळाडूला. तो बघा जीवदान, आणि तो जीवदानाचा फायदा घेतोय
तोच तो महेंद्र. आणि आता येतोय मोठा फटका 6 धावांच्या हातातून षटकार आणि हाच नुकसान होतो. हाच कुठेतरी आपल्याला त्या झेल सोडण्याचा फटका बसतो आणि तोच फटका बसतोय तो बेलापूर संघाला. अमर यस, निश्चित झेल झाला असता तर स्ट्राईक महेंद्रला मिळाली नसती आणि स्ट्राईक रुटेट झाले आणि स्ट्राईकच्या रुटेटचा परिणाम दिसतोय. चित्र बदललेलं दिसत आहे. झेल वारंवार सूचित करतात आपल्याला संघाला टेक द कॅच विन द मॅच आणि झेल सुटल्यानंतरचं चित्र बदललेलं दिसते. आता मात्र थोडासा साजेसं कमबॅक करताना दिसतं. गोलंदाज कर्णधाराच्या भूमिकेत असलेला हा हरीश निर्धाव चेंडू टाकण्यात मात्र यश मिळत आहे. थोडासा अनुभव पणाला लावतोय. मागील चेंडू ओव्हरपेच प्रकारचा चेंडू झुळकावून दिला होता, त्याच्यानंतर साजेसं कमबॅक करतोय. एक निर्धाव चेंडू टाकण्यात यश मिळतं, डॉट बॉल टाकण्यात यश मिळतोय. पहिल्या षटकातील शेवटचा चेंडू आणि हा चेंडू देखील खोलवर टप्प्याचा चेंडू खोळून काढलाय. डिपिश लॉग मध्ये फटका टोलवलाय. एक धाव धावून पुन्हा दुसरा धावाचा प्रयत्न आहे तिथं आणि प्रदीप याची चुकी म्हणता येईल. आत्महत्या करताना दिसतोय. महेंद्र मात्र स्तब्ध उभा होता, चेंडू हातात होता, कुठल्याही प्रकारचा धाव घेण्याचा प्रयत्न होता, मात्र प्रदीप याने उलकावणी दिली होती आणि मोह केला. मोहाला अपयशी ठरतोय आणि एका धाव्याचं योगदान देऊन प्रदीप आता तंबूच्या मार्गाला जाताना दिसतोय. संघाची धाव संख्या पहिल्या षटक संपते, पहिल्या षटकात समाप्तीला धाव संख्या फक्त 11. 42 धावांचा पाठलाग करताना पहिल्या षटकात समाप्त फक्त धाव संख्या 11. वैभव सर काय म्हणाल आता मागासच्या विकेट बद्दल? काय गरज नसताना देखील धाव घेतली. आत्महत्या काही गरज नव्हती आणि प्रदीप सारखा मोठा खेळाडू थोडंसं समजून घ्यायला पाहिजे होतं की कारण की आवश्यकता नव्हती त्या धावेची. एक धाव पूर्ण केलेली होती आणि गरज नसताना देखील बिरजू कोण बिरजू ठीक आहे मी या त्याच्यामुळे गरज नसताना देखील प्रदीप धाव घेण्याच्या प्रयत्नात बाद होतोय आणि असा प्रकारे पहिला हादरा बसतोय तो बेलापूर संघाला. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावर लागलेली आहे ती किती 11. पाहूया वळूया पुढच्या षटकाकडे. संदीप वैयक्तिक पहिलं संघाच्या वतीनं दुसरं षटक घेऊन येतोय तो संदीप. खरोखरच चांगली खेळी खेळत होते कारण की धावसंख्या धावफलकावर लागलेली 11 आणि एक गडी आता बाद झालेला आहे. संदीप हो 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 उंचावरून मारायचा होता. प्रयत्न हुकतोय महेंद्र याचा. चांगला चेंडू म्हणता येईल. संदीप याचा निर्धाव चेंडूने सुरुवात करतोय आपल्या षटकाची. पहिलं षटक वैयक्तिक, दुसरं षटक वैयक्तिक पहिलं षटक तर संघात तर्फे हे दुसरं षटक घेऊन आलाय संदीप. बघायचंय आपल्याला 42 धावांचा पाठलाग करतोय जुगाव संघ. नक्कीच एक मोठं स्कोर तर नाही पण स्कोर थोडा फाईट वाला आहे कारण की बेलापूर संघ चांगले गोलंदाज आहे. आताचा चेंडू खराब चेंडू स्वैर मारा म्हणता येईल. अवांतर धावेने एक धावेत भर, धावसंख्या 12. पुन्हा एकदा संदीप हा चेंडू देखील चांगला चेंडू होता, मारायचा होता. ऑन साईडला चेंडू ट्रॅव्हल करतोय तोपर्यंत मात्र एक धाव मिळते. आता मात्र काही चूक करायची गरज नाही करणार चूक कारण की चुकीला कुठलीच माफ नाही. एकदा चुकी होते पण त्याचा घोर पूर्ण मॅच होईपर्यंत लागून जातो आणि आता तीच परत चुकी करू इच्छित नाहीत महेंद्र. थांबवतोय. पुन्हा बोलूया पुढच्या चेंडूकडे. संदीप पाहूया हा चेंडू फक्त फ्लिक केलाय. चेंडू ट्रॅव्हल करतोय ऑन साईडला. एकच धाव समाधान. एका धावेवर समाधान मानावं लागेल. नवीन फलंदाज बिरजू. धावसंख्या 14. दुसरं षटक प्रगतीपथावर 42 धावांचा पाठलाग करतोय. 14 म्हणजे 28 धावा अजून आवश्यक जिंकण्यासाठी जुगाव संघ. पाहूया बेलापूर फुलटो चेंडू लॉलीपॉप होता परंतु मला वाटतं तसा फटका जसा अपेक्षित होता तो फटका नाही मारला महेंद्र याने एका धावेसाठी. नक्कीच काय म्हणायचं आहे अमर, हा फटका कुठे जाऊ शकला असता? फुलटो चेंडू होता. नाही मोह होता, प्रयत्न केला पण ठीकसा टायमिंग साधता आला नाहीये. जोर कस फटका मारला होता पण हलवार चेंडू कधी कधी आपण मारण्यात मिस होतो. टायमिंग साधता आला नाही, व्यवस्थित एका टोलवता आला नाही. एका धावाने समाधान मानवलं. आता मात्र फ्लिक केलाय. चेंडू जातो फायनली क्षेत्रात दंड करीत चौकारच्या दिशेने आणि हा चौकार महत्वपूर्ण चौकार म्हणून
म्हणता येईल, निर्णायक चौकार म्हणता येईल, कारण थोडी Timing धावसंख्या साधता आला नाही, कोलमडलेली व्यवस्थित होती आहे, दुसऱ्या इतका षटकात. टोलवता मात्र शेवटच्या चेंडूवर पाचव्या चेंडूवरती आता चांगला flick केलाय, फटका चेंडू जातो ठोकवला final. बिरजू आणि चौकार धावसंख्या पुढे सरसावते. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली 19 वरती. चांगला फटका म्हणता येईल, शॉर्ट ऑफ गुडलेट होता आणि थोडासा हलवार प्रकारचा चेंडू होता, सरळ झुळकावून दिला. या फटक्यासाठी डोकं वापरलं, शक्ती नाही, युक्ती मात्र. smart स्मार्ट, cricket. येस, स्मार्ट शॉट म्हणता येईल. ताकदीचा पुरेपूर वापर न करता इथं युक्तीचा वापर केलाय फलंदाज बिरजू याने आणि स्मार्ट क्रिकेट खेळताना दिसतोय. हलवार प्रकारचा गोलंदाजीचा भरणा मारा करतोय संदीप आणि त्या हलवार प्रकारची गोलंदाजी हेरली जाते. त्याचं परीक्षण केलं फलंदाजाने आणि चेंडू मागचा चेंडू थोडासा टोळवला फाईन लेग क्षेत्रामध्ये चौकार दिशेने. आता पुढील चेंडू संदीप टू बिरजू आणि हा चेंडू जबरदस्त चेंडू, एक चांगला चेंडू, चांगल्या चेंडूला सन्मानजनकरित्या खेळताना फलंदाज बिरजू, चांगल्या खेळाचं प्रदर्शन प्रदर्शित करताना फलंदाज बिरजू. दुसरं षटक संपत्या, दुसऱ्या षटकाची समाप्तीनंतर धावसंख्या 20 धावसंख्या धावफलकावर. 10च्या सरासरीने आता जिंकण्यासाठी 12 चेंडू आणि 22 धावा. चेंडू 12 आणि 22 धावा पाहायचं आपल्याला. विनोद असेल गोलंदाज, वैयक्तिक पहिलं संघाच्या वतीनं तिसरं षटक घेऊन विनोद. हा देखील एक अनुभवी गोलंदाज आहे. नक्कीच प्रयत्न असतील की यांना रोखून धरायचं, कारण की हा मोठा विजय असेल. ह्याच्यानंतरचा सामना जो खेळवला जाईल तो नक्कीच क्वार्टर फायनलचा सामना असेल. तर प्रयत्न पूर्ण असतील बेलापूर संघाचे आणि जू संघाचे देखील. तोच प्रयत्न करताना दिसतोय. एक उत्कृष्ट फटका, एक स्मार्ट शॉट. नक्कीच उसळी घेतलेला चेंडू होता, थोडासा ऑन साइडला आणि चेंडूला बरोबर त्याने हेरलं आणि डीप फाईन लेगला 1 बाउन्स बाउंड्री चौकार. या 4 धावा मिळतात. आता मात्र 4 धावाची भरणा होते जुगाव संघाच्या धावसंख्या धावफलकावर 24. तर जिंकण्यासाठी अजून 18 धावांची आवश्यकता. पाहायचंय 11 चेंडू आणि 18 धावा. विनोद पुन्हा एकदा, हा हा हा, कट, बॅटची कट लागते. थर्ड मॅनला कार्पेटच्या साईड ट्रॅव्हल करतोय, चेंडू जातोय तिथे, क्षेत्ररक्षण करतोय क्षेत्ररक्षक. 2 धावा तत्पर्यंत पूर्ण करतोय बिरजू. 26 धावसंख्या धावफलकावर, अजून 16 धावांची आवश्यकता. 10 चेंडू आणि 16 धावा. आता मात्र ओझं थोडं कमी होतोय जुगाव संघाचं आणि थोडासा टेन्शन वाढतोय बेलापूर संघाचं. पाहूया स्लोवर चेंडू, चेंडू बरोबर मारलेला आहे पॉइंट दिशेला, दणदण करत सीमा रेखा पार. 4 धावांसाठी चौकार. आताचा मात्र खराब चेंडू म्हणता येईल विनोद्याचा. या खराब चेंडूचा खरपूस समाचार घेतोय तोच तो बिरजू आणि या 4 धावा मिळतात. 4 धावांनी संघाची एकूण धावसंख्या 30 आणि जिंकण्यासाठी आता 12 धावांची आवश्यकता. अमर, या फटक्याबद्दल काय म्हणायचंय? स्मार्ट क्रिकेट खेळताना दिसतोय. रेग्युलर क्रिकेट खेळताना याचा मी प्रत्येक वेळी आम्ही सामने खेळायचो, बघायला जायचो ना, तेव्हाचा खेळ बघितलाय मी बिरजूचा खास करून. आक्रमक फलंदाजी करतो, टायमिंग शॉट आणि तंत्रशुद्ध फलंदाजीत माहेर असलेला हा फलंदाज, गॅप शॉटसाठी माहेर असलेला फलंदाज बिरजू. तशाच प्रकारचा खेळ होता. आता मात्र हलक्या हाताने खेळला, 1 धाव धावून पूर्ण. दुसऱ्या धावायचा प्रयत्न. व्हॉट अ स्मार्ट क्रिकेट इज प्लेइंग ऑन. अप्रतिम खेळी खेळतोय, जबरदस्ती खेळी खेळतोय, आपल्या संघासाठी निर्णायक खेळी खेळतोय. 2 धावांचा अजून एक भरणा होतोय. संघाची धावसंख्या पुढे सरसावली, दोन्ही संघाची धावसंख्या जाऊन पोहोचले 32 वरती. बिरजू पोहोचलाय वैयक्तिक 18 धावांवरती. आक्रमक खेळी खेळतोय 3 चौकारच्या मदतीने. काय खेळी खेळतोय वैभव सर. मगाशी 2 चौकार लेग साईडला, त्याच्यानंतरचा त्याच्या अगोदरचा ऑफ साईडला चौकार, हे प्रदर्शित करतोय त्याचं खेळाचं प्रदर्शन. चारी बाजूला खेळण्यास सक्षम असलेला हा फलंदाज आहे. आणि बघा जंटलमॅन क्रिकेट याला म्हणतात खेळाडू. अंपायरच्या डिसिजनची वाट न पाहता, त्याला माहिती आहे बॅट कडा लागलेली आहे आणि बाद झालेला आहे, अशा प्रकारे स्वतः निघून जातोय. आणि खरोखरच या फलंदाजासाठी, या खेळाडूसाठी एक जोरदार टाळ्या असायला पाहिजे. हेच क्रिकेट आपल्याला पाहायचं असतं. कारण की सर श्री सचिन रमेश तेंडुलकर देखील कोणाला माहीत नसलेलं तरी बॅटची कडा लागले फक्त त्या फलंदाजाला माहीत असतं आणि पंचांचा इशारा येईपर्यंत तो थांबत नाही, वेट नाही करत. आणि तसाच हा बिरजू बाहेर निघतोय. धावसंख्या धावफलकावर 32. आता मात्र फक्त आणि फक्त 10 धावांची आवश्यकता. पाहायचं आहे निशी.
धावसंख्या आता मात्र जिंकण्यासाठी 10 धावांची आवश्यकता. 7 चेंडू 10 धावा, 7 चेंडू धावा 10. विनोद. यस वैभव सर, जबरदस्त चित्र दिसतंय आपल्याला. कधी फलंदाज वरचढ ठरतोय, आता मात्र बिरजूची महत्वपूर्ण विकेट गेल्यानंतर थोडासा कमबॅक करेल का बेलापूर संघ, शिरकाव करेल का, विजयाच्या दिशेने वाटचाल करेल का. आणि नवीन फलंदाज आलाय निशिकांत, अनुभवी फलंदाज. बघूया कशा प्रकारे खेळ खेळतो. शेवटचा चेंडू तिसऱ्या षटकातील हा चेंडू ओव्हरपिच प्रकार चेंडू सरळ झुळकावून दिलाय. चेंडू खेळलाय, एकदा दोन पूर्ण दुसऱ्या धावाचा प्रयत्न महेंद्राचं. चांगलं रनिंग बिटवीन द विकेट, चांगलं प्रदर्शन बघायला मिळत आहेत. रनिंग बिटवीन द विकेट चांगलं बघायला मिळतात. 2 धाव मिळतात, 2 महत्वपूर्ण धाव म्हणता येतील. या 2 धावच्या मदतीने संघाची धावसंख्या पुढे सरसावली 34 वरती आणि संघाला अजून 8 धावांची आवश्यकता असेल. वैभव सर, शेवटचं षटक, अंतिम अखेरचं निर्वाणीचं फायनल ओव्हर आणि 8 धावांची आवश्यकता. पाहायचं आहे माफक असं आव्हान आहे, परंतु गोलंदाजी देखील बेलापूर संघाची खरोखरच उत्कृष्ट गोलंदाज आहेत. शेवटचं षटक मला वाटतंय रोहिदास बंद्रे घेऊन येईल आणि हा गोलंदाज नक्कीच अडवण्याचा प्रयत्न करेल, रोखण्याचा प्रयत्न करेल. पण त्याच्यासमोर असेल महेंद्र आणि निशी, हे स्फोटक फलंदाज आहेत. यांच्यामध्ये ती मनगटामध्ये क्षमता आहे की एक मोठा फटका एकदम ओझं भार कमी करून टाकेल जुगाव संघाचा. 8 धावांची आवश्यकता, 6 चेंडू 8 धावा. पाहायचं आहे शेवटचं षटक रोहिदास बंद्रे. बघायचं आहे हा सामना जिंकायचा असेल तर नक्कीच बेलापूर संघाला जर जिंकायचं असेल तर चांगले षटक, चांगलं क्षेत्ररक्षण, चांगली गोलंदाजी करायला लागेल. आणि जुगाव संघाला जर हा सामना जिंकायचा असेल तर विकेट न देता त्यांना चांगले फटकेबाजी करायला लागेल. कारण की 8 धावा देखील शेवटचं 6 चेंडू, शेवटचं षटक 6 चेंडू 8 धावा. अमर. निश्चित वैभव सर, एक चांगला विकेट, 1-2 डॉट बॉल बेलापूर संघ शिरकाव करताना दिसेल किंवा एक चांगला फटका जुगाव संघ विजयाच्या दिशेने वाटचाल करेल. हा चेंडू खोलवर टप्प्याचा चेंडू, चेंडू मिस होतोय. शॉर्ट कव्हर्स मध्ये शतक उपस्थित आणि थोडीशी खराब क्षेत्ररक्षण होते, त्याचा मोबदला भोगावा लागतोय बेलापूर संघाला. 1च्या बदल्यात 2 धावा मिळतात. 2 धावेने पुढे धावसंख्या पुढे सरसावली जातीये. धावसंख्या 2 धावचा अजून दुजोरा होतोय. संघाची धावसंख्या जवळ पोहोचले 36. आता मत उर्वरित 5 चेंडू आणि 6 धावा. वैभव सर, अमर, या क्षणाला अशी फिल्डिंग, असं क्षेत्ररक्षण नाही, अपेक्षाच करू शकत नाही. कारण की मात्र 8 धावांची आवश्यकता असताना असं क्षेत्ररक्षण करू नाही. जसं म्हटलं तसं केलं. या 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 फलंदाजाला तुम्ही जीवदान देता आणि त्या पण शेवटच्या क्षणी, आणि तो पण क्षेत्ररक्षक कोण तर विजय आजच्या दिवसातला नाही, आय एम सॉरी, हरीश आहे. कुठेतरी चूक, पकडो कॅच जितो मॅच, आणि खरोखरच इथे आपल्याला ते बघायला मिळत नाही. हा एक मोठा फलंदाज बाद होऊ शकला असता हरीश, पण झेल सुटतोय आणि 2 धावा देखील मिळतात. या 2 धाव्याने संघाची एकूण धावसंख्या धावफलकावर 38. आणि आता मात्र 4 चेंडू आणि 4 धावा. 4 चेंडू 4 धावा. पाहायचाय रोहिदास. पाहूया महेंद्रसाठी हा चेंडू, पुन्हा एकदा खोलवर टप्प्याचा चेंडू नाही. विजयी झालेला आहे जुगाव. विजयी संघाचं खूप खूप अभिनंदन. आणि बेलापूर संघ रोहितच्या वाटचालीसाठी महेंद्रसाठी तुम्हाला देखील नाणेफेकी करण्यासाठी. खरोखरच 8 धावा असताना ती मिसफिल्ड. अमर, हाच जो नुकसान होतो ते आपल्याला पाहायला मिळालं की खरोखरच ती पहिली मिसफिल्ड झाली, त्याच्यानंतर झेल सुटला. निश्चित कामयाजा डिफरन्स बिटवीन दिस मॅच. बेलापूर संघ विजयाच्या दिशेने गेला असता तर तो झेल जरी टिपला असता हरीश सरांनी तरी थोडासा कमबॅक करण्याचा प्रयत्न झाला असता त्यांचा, पण झेल निसटला गेलो कर्णधाराकडून. आणि वारंवार मी मागाशी पण 2 ते 3 वेळा म्हटलं टेक द कॅच विन द मॅच. का? कारण झेल खूप महत्त्वपूर्ण ठरतात. मी विनंती करेन सारसोळे संघाच्या कर्णधारांना नाणेफेकीचा कॉल करण्यासाठी. सारसोळे संघाचा कर्णधार आताची लढत जी होईल ती क्वार्टर फायनलची लढत होईल. टॉप 4 मध्ये म्हणजे सुपर 4 मध्ये सेमीफायनल मध्ये प्रवेश